श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बोला हर हर महादेव. बघा, देवादिदेव महादेव यांच्या शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केल्याने आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत असतात. जसं गुरुचरित्र ग्रंथ आहे, श्री गुरुचरित्र ग्रंथ, तसाच शिवलीलामृत ग्रंथ. या शिवलीलामृत ग्रंथाचं जर का आपण पारायण केलं ना, तर मग कोणतीही अडचण असू द्या, कोणतंही संकट असू द्या, तुम्ही त्यातून बाहेर पडणारच. आपल्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी हा शिवलीलामृत ग्रंथ आपल्याला मदत करत असतो. आणि हा तर बघा ना, श्रावण महिना आहे. या श्रावण महिन्यात जर का आपण शिवलीलामृत ग्रंथाचं एक दिवसीय जरी पारायण केलं ना, तरी ते आपल्यासाठी खूप फळ देऊन जाणार आहे. बघा, आपली कधी इच्छा असते, आता भले तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज नसेल, आता तुमच्याकडे सगळं काही असेल, पण कधी आपल्याला कोणत्या गोष्टीची वेळ पडेल आपण सांगू शकत नाही. आणि जेव्हा आपण ही सेवा करत असतो, पारायण करत असतो, नामजप करत असतो ना, याचं फळ त्यावेळेस मिळतं आपल्याला, ज्या वेळेस आपल्याला त्याची गरज असते. त्याच्यामुळे आपण सेवा करत राहायची आहे. भले सध्या आपल्याला काही नको असेल, आणि आपण संसारिक माणसं आहोत, असं तर कधीच होणार नाही की आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीची गरज पडणार नाही आहे. कधी ना कधी आपल्याला काहीतरी लागतच असतं. आणि मग आपण काय करतो, वेळ पडल्यावर आपण देवाला हाक मारतो, वेळ पडल्यावर सेवा करतो. मग अचानक देव आपल्याला पावणार आहे का? आपल्याकडून रोज थोडी तरी देवाची सेवा झाली पाहिजे, जेवढी जमेल तेवढी. आणि या श्रावण महिन्यामध्ये जर का तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं एक दिवसीय पारायण केलं ना, तर तुम्हाला ती खूप जास्त तुमचं पुण्य वाढवणार आहे, तुमच्या पुण्याचा साठा वाढणार आहे. त्याच्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये नक्की एक दिवसीय तरी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करा. तुम्ही एक दिवसीय करू शकता, 3, 5, 7 तुम्हाला जमेल तसं करू शकता. तुमच्या इच्छेने, तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक दिवसीय पारायण कसं करायचं हे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. बघा, आता आपल्याला श्रावण महिना चालू आहे आणि शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तर श्रावण महिन्यामधील सोमवारपेक्षा दुसरा कुठला दिवस चांगला असू शकतो का हो? सगळे दिवस, श्रावण महिन्यातील सगळे दिवस चांगले आहेत, असं नाहीये की फक्त सोमवारच. पण सोमवार हा शिवांचा दिवस आहे, महादेवाचा दिवस आहे. आणि आपण जर महादेवाची उपासना करणार आहे, ग्रंथाचं पारायण करणार आहे, तर सोमवारचा दिवस तुम्ही नक्की निवडा. पण जर सोमवारी नाही शक्य, या सोमवारी शक्य नाही, पुढच्या करा, पुढच्या नाही त्याच्या पुढच्या करा. पण तुम्हाला कोणी कोणी वर्किंग असतं, मग त्या दिवशी वेळच मिळत नाही आम्हाला, तर तुम्ही रविवारी देखील, सुट्टीच्या दिवशी देखील करू शकता. शेवटी काय महत्वाचे, आपला भाव, भक्ती आणि आपण किती निष्ठेने सेवा करतो. त्याच्यामुळे तुम्हाला कधीही वेळ मिळेल तेव्हा करा, कारण की एक दिवसीय पारायण करण्यासाठी आपल्याला वेळ खूप लागणार आहे. आणि जे जॉबला जातात त्यांच्यासाठी एवढा वेळ काढणं थोडं मुश्किल असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही नक्की या महिन्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करा. पण सोमवारी, मग 1 सोमवार करा, 2 सोमवार, 3 सोमवार, 4 सोमवार. उद्याच्या सोमवारी तुम्हाला पिरियड आला, काही हरकत नाही, तुम्ही पुढच्या सोमवारी केलं तरी चालेल. पण शक्य होत असेल तर सोमवारी नक्की शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करा. त्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे, कोणताही पारायण करताना आपण संकल्प करत असतो. आपली इच्छा असेल, जी काही इच्छा आहे, आपण हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, महाराजांना आपली इच्छा सांगायची आहे की मी या या कारणासाठी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत आहे, असं तुम्हाला सांगायचं आहे. आणि मग ते पाणी आपल्याला खाली तामणामध्ये सोडायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे संकल्प कसा करायचा असतो, ते नियम काय आहे, त्यासोबतच उद्यापन, वेळ, कोणत्या वेळी आपण करायचं, सगळं काही तुम्हाला सांगते. पण सगळ्यात महत्वाचं आहे, वेळ कोणतीही असू द्या, नियम खाली वरी असू द्या. बघा, कोणतीही सेवा करताना काय असतं की आपण किती मनापासून सेवा करतोय ना, हे खूप महत्वाचं असतं. आपल्या मनामध्ये किती भक्ती आहे हे खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळे थोड्याफार काही चुका झाल्या ना, तर मनाला लावून घेऊ नका. काय होतं ना, आपण युट्यूबवरती याचा व्हिडिओ पाहतो, त्याचा व्हिडिओ पाहतो, मग हे सांगते की अशी पूजा करायची, अशी पूजा मांडायची, मग दुसरं काहीतरी वेगळं सांगतं. मग आपल्या मनामध्ये येतं की याचं बरोबर, त्याचं बरोबर, मी केलेलं बरोबर. तुम्ही केलेलंच बरोबर असणार आहे. तुम्ही जी पूजा मांडली आहे ना, ती योग्यच आहे. कारण की तुम्ही जे केलंय ते मनापासून केलेलं आहे. फक्त जी काही पूजा मांडणी करत आहात, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत म्हणत तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. थोडंफार काही चुकलं, मनापासून क्षमा मागा.
माफी मागा आणि तुमची सेवा देवापर्यंत, महादेवापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. नियम काय पाळायचे आहेत तर बघा, ब्रह्मचार्याचं नियम आपण 1 दिवसीय करणार आहोत. त्याच्यामुळे आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवस तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. पराग्न अजिबात खायचं नाही आहे. बाहेरून कोणी काही आणून दिलं आपण खायचं नाही आहे. कांदा लसूण देखील खायचा नाही. बघा, सोमवारी तुमचा उपवास असेल, तुम्ही दिवसभर फराळ करून संध्याकाळी जे आहे ते तुम्ही खाऊ शकता. तुम्ही कधी उपवास सोडता, कोणाकडे उपवास सोडला जातो, कोणाकडे नाही सोडला जात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी करा. फक्त पराग कोणी काही उपवासाचं आणून दिलं तरी खाऊ नका. पूजा करताना किंवा ज्या दिवशी तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणार आहात त्या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे. पांढऱ्या रंगाचं नसेल, लाईट कलर कुठलाही घातला तरी चालेल. बघा, सकाळी लवकर उठून तुम्ही पारायणाला बसू शकता. हे पारायण करण्यासाठी 6 ते 7 तास लागतात. त्याच्यामुळे तुम्ही वेळ असा निवडा की तुम्ही हे पारायण कंप्लीट करू शकता. आता तुम्हाला काही शारीरिक प्रॉब्लेम असतील, तुम्ही कंटिन्यू 7 तास बसू शकत नसाल ना, तरी काही हरकत नाही. टोटल 15 अध्याय आहेत शिवलीलामृत ग्रंथामध्ये. तुम्ही 1 ते 7 अध्याय संपूर्ण वाचा. त्यानंतर थोडासा ब्रेक घ्या. तुम्ही फलाहार करू शकता, तुम्ही पाणी घेऊ शकता आणि 15-20 मिनिटांनी परत 8 अध्यायापासून 15 अध्याय तुम्ही कंटिन्यू वाचू शकता. फक्त हे करत असताना 1 ते 7 अध्याय करत असताना तुम्ही उठायचं नाही आहे. मोबाईल सायलेंट करून ठेवा. कोणी आले कोणी गेले बघायचं नाही. आसन सोडायचं नाही. 7वा अध्याय झाल्यानंतर तुम्ही 15 मिनिट थांबून परत 8व्या अध्यायापासून वाचायला घेऊ शकता. वाचन करून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. आणि त्यानंतर महादेवाची आरती करायची आहे आपल्याला. लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा. बघा, तुम्ही कोणती आरती महादेवाची करणार आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. पण आम्ही सत्तर लवलवती विक्राळाच करतो. भरपूर ठिकाणी हीच आरती केली जाते. त्यानंतर जो काही आपण नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो नैवेद्य सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे. ग्रंथाला नमस्कार करायचा आहे. परत एकदा प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख शांती येऊ दे, कुठल्या गोष्टीची अडचण होऊ देऊ नको म्हणून महादेवांना विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे. सगळ्यांना दर्शन घ्यायला सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जो काही तुम्ही दिवा धूप लावणार आहात तो तुमचं पूर्ण 1 ते 15 अध्याय वाचून होईपर्यंत विझला गेला नाही पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्हाला महादेवांचं हे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. राहिला प्रश्न पूजा मांडणीचा, तुम्ही पूजा मांडणी करून देखील पारायण करू शकता. घरात जागा अपुरी असेल, पूजा मांडणी नाही केली तरी चालेल. महादेवांना बेलाची पानं वाहा, त्यांना जलाभिषेक घाला आणि शुद्ध दूध त्यांना अर्पण करा. बघा, पूजा मांडणी करण्यापेक्षा ना महत्वाचं आहे तुम्ही किती मनापासून सेवा करता. त्याच्यामुळे पूजा मांडणी करत असाल करा, नसाल करत तरी ठीक आहे. फक्त शुद्ध भावनेने आपल्याला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.